मी प्रवीण, नुकताच आता चांगल्या कंपनीमध्ये जॉबला लागलो होतो. माझे शिक्षण चांगले असल्यामुळे मला नोकरी पण चांगली मिळाली होती. सर्व ठीक सुरू होते. मला नेटनेटके राहणं खूप आवडत असे. मी नेहमी प्रेस के कपडे घालूनच ऑफिसला जात होतो. माझे वय 24 होते. मी पाहायला सुंदर होतो. मला इथे काम करून 2 वर्ष झाले होते आणि एक दिवस बॉसने मला बोलवले आणि म्हणाला, तुझे काम खूप चांगले आहे आणि तू कमी वेळात खूप काही शिकला आहे, म्हणून तुझे दुसऱ्या ऑफिसमध्ये तुझे ट्रान्सफर होत आहे. तिथे तुझी गरज आहे. मी थोडा आता नाराज होतो, कारण माझ्या शहरातच हा जॉब होता, पण आता मला दुसऱ्या शहरात जावे लागेल. मी घरी गेलो आणि आईला, बाबांना सांगितले. आई बाबा खुश पण झाले आणि नाराज पण, कारण मी त्यांना सोडून दुसरीकडे जात आहे आणि खुशी म्हणजे माझ्या प्रमोशन होत आहे. काही दिवसांनी मी तिथे गेलो. मला कंपनीने फ्लॅट दिले होते. 1 आठवड्यामध्ये कामाचे मला खूप काही समजू आले होते. सर्व ठीक होत होते. मला प्रेसचे कपडे घालायची सवय होती. मी एकाला विचारले, इथे कपडे प्रेस कुठे होतात? तर त्याने सांगितले, आपल्या फ्लॅटच्या मागेच होतात म्हणून. तिथे गेलो तर एक मध्यम वर्षाची आणि दिसायला पण सुंदर अशी स्त्री होती. मी तिला पाहून म्हणालो, इथेच कपडे प्रेस होतात का? तर ती म्हणाली, हो इथेच होतात. नंतर मी म्हणालो, कुठे गेले प्रेस करणारे? तर ती म्हणाली, मीच करते कपडे प्रेस. तिच्याकडे पाहून असे वाटत नव्हते की ती प्रेस करणारी असेल म्हणून, कारण ती देखणी होती. मी तिला प्रेसचे कपडे दिले तर ती म्हणाली, तुम्ही याआधी कधी दिसले नाही. तर मी तिला म्हणालो, मी समोरच्या फ्लॅटमध्ये राहतो आणि नवीनच येथे राहायला आलो आहे. असेच बोलता बोलता तिला म्हणालो, तुमच्याकडे बघून वाटत नाही तुम्ही कपडे प्रेस करत असाल. तर ती म्हणाले, साहेब नाईलाजाने करावे लागते, आणि मी तिथून निघून आलो. 2 दिवसांनी कपडे घ्यायला गेलो तर तिचे दुकान बंद होते. नंतर मी सायंकाळी परत दुकानात गेलो तर ती दुकानात होती. मी तिला बघून स्माईल केली आणि म्हणालो, दुपारी आलो तर दुकान बंद होते. तर ती म्हणाली, मी दुपारी जेवण करायला जाते म्हणून दुकान बंद असते. मी माझे कपडे घेतले आणि दुसरे कपडे तिला दिले. तसेच तिला पैसे दिले तर तिच्याकडे सुटे पैसे नव्हते. मी तिला म्हणालो, असू द्या नंतर द्याल. आणि तिला विचारले, कपडे केव्हा घ्यायला यावं लागेल? तर ती म्हणाले, साहेब मला तुमच्या बिल्डिंगमध्ये कपडे द्यायचे आहे तर मीच तुम्हाला आणून देईन. आणि 2 दिवसांनी सायंकाळी ती माझ्या घरी आली. तर मी तिला आत बोलावले आणि म्हणालो, काय घेणार, चहा की कॉफी? तर ती माझ्याकडे स्माईल देऊन म्हणाली, साहेब मी तुमची पाहुणे नाही, प्रेस करणारी आहे. मी तिला म्हणालो, माझ्यासाठी तुम्ही पाहुणेच आहात. पहिल्यांदा माझ्या घरी आले आहे. नंतर मी चहा केला आणि आम्ही पिऊ लागलो. ती चहा पित असताना म्हणाली, फार सुंदर चहा बनवता तुम्ही. मी तिला विचारले, तुमचा नवरा काय करतो? तर ती म्हणाली, अगोदर तेच दुकान बघत होते, पण जसे जसे पैसे येऊ लागले तसे त्यांची दारू जास्त वाढू लागली आणि पूर्ण पैशाची दारू पिऊन लागले. त्यामुळे दुकान पण जास्त बंदच राहू लागले. तसेच घरात आर्थिक टंचाई पण भासू लागली. म्हणून मी दुकान चालवण्याचा निर्णय घेतला. असेच थोड्या वेळ बोलून ती निघून गेली आणि जाताना आपला नंबर दिला आणि म्हणाली, दुकान बंद दिसले की मला कॉल करू, कळवत जा. आता मला कपडे टाकायचे असेल तेव्हा जात होतो आणि आमचे बोलले होत होते. कधी कधी ती कपडे द्यायला माझ्या फ्लॅटवर पण यायची आणि त्यावेळेस आम्ही फार वेळ बोलायचो. तिचा स्वभाव एवढा छान होता आणि तिचे बोलणे पण फार चांगल्या प्रकारचे होते. त्यामुळे माझे मन तिच्याकडे धावू लागले आणि असेच आमचे बोलणे होऊन अनेक महिने झाले होते. एक दिवस मी दुकानात गेलो तर दुकान बंद होते आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी दुकानात गेलो तेव्हा सुद्धा दुकान बंदच होते. मी तिला नंतर फोन केला आणि आपली ओळख सांगितली. मी तिला म्हणालो, मी 2दा दुकानात आलो आणि दोन्ही वेळेस दुकान बंद होते. तर अगोदर ती चूकच होती. मी तिला म्हणालो, काही प्रॉब्लेम असेल तर आपले समजून मला सांगू शकते. तर ती रडू लागली आणि म्हणाली, साहेब माझ्या नवऱ्याने मी जमा केलेले पैसेची तो दारू पिला आणि बाकी पैसे कुठे ठेवले माहित नाही. मी त्याला विचारले तर माझ्यावरच ओरडायला लागला. मी तिला म्हणालो, मला कपड्याची आवश्यकता आहे. तर ती बोलू लागली, साहेब मी उद्या तुमच्याकडे येऊन तुमचे कपडे देते. आणि दुसऱ्या दिवशी ती माझ्याकडे आली. तिने माझ्या कपडे दिले आणि मी खिशातून काही पैसे तिला दिले.
ती पैसे पाहताच म्हणाली, साहेब एवढे पैसे कशाला? मी म्हणालो, असू दे, तुला सध्या गरज आहे. तर ती नाही म्हणू लागली. मी तिला म्हणालो, राहू दे पैसे, तुझी स्थिती काय आहे मला माहित आहे. आणि तिला ते पैसे दिले. जाताना तिच्या चेहऱ्यावर खुशी दिसत होती आणि माझे आभार मानत होती. मी तिला म्हणालो, जर तुला अजून पैसे लागले की मला सांग. आता कधी कधी ती मला पैसे देण्याची साठी कॉल करायची आणि आमचे बोलणे व्हायचे. हळूहळू आमचे बोलणे वाढू लागले आणि त्यातल्या त्यात आमचे मन जुळू लागले. ती अनेक गोष्टी मला सांगत होती आणि मी तिच्या मनातला फार जवळचा होऊ लागलो होतो. मला तर ती आवडत होती, पण तिला मी सुद्धा आवडू लागलो होतो. आणि आता मला इथे राहून 1 वर्ष झाले होते. आता ती कधी माझ्याकडे कपडे द्यायला यायची तेव्हा आम्ही जवळ बसून गप्पा गोष्टी करायचो. तसेच कधी कधी तिची नजर मला घायाळ करायची. असे होऊन अनेक दिवस होऊ लागले आणि आमचा जवळीकपणा फार वाढू लागला. मला 3 दिवसासाठी बाहेर शहरात मीटिंग साठी जायचे होते. मी तिला म्हणालो, मला बाहेर जायचे आहे, तर मला कपडे हवे आहे. ती मला म्हणाली, मी तुम्हाला संध्याकाळी कपडे आणून देते. ती संध्याकाळी कपडे घेऊन माझ्याकडे आली आणि मला अनेक प्रश्न करू लागली. कशासाठी जात आहे, केव्हा येणार आहे आणि असेच अनेक प्रश्न. मला तिचे प्रश्न बघून फार आनंद येत होता. मी तिला म्हणालो, एवढी काळजी करू नको, मी 3 दिवसासाठी जात आहे. आणि तिच्याकडे बघू लागलो. ती पण माझ्याकडे एक प्रेमाच्या नजरेने बघत होते आणि बघता बघता केव्हा आम्ही एक होऊ लागलो आम्हाला कळलेच नाही. आणि हळूहळू त्या गोष्टीमध्ये रमत जाऊ लागलो. तसेच आमची अवस्था फार वेगळी होऊ लागली. त्या गोष्टीमुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक दिसून येत होती. तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. तसेच तिचा तो आवाज मला भारावून टाकत होता. आणि त्या वेळेत आम्ही पूर्णपणे सामावून गेलो होतो. आणि बराच वेळ होऊन सुद्धा आमचे मन वेगळे व्हायला तयार नव्हते. पण नाईलाजाने आम्हाला वेगळे व्हावे लागले. जाताना ती मला म्हणाली, साहेब लवकर या, मी तुमची वाट बघेल. त्यानंतर मी तिला अनेक गोष्टीत मदत करू लागलो. तिचे दुकान अगोदर छोटे होते, आता ते फार मोठे झाले आहे. तसेच मी तिला घरच्या अनेक गोष्टींमध्ये सुद्धा तिची मदत करत असतो आणि आमचे नाते असेच फुलत आहे. मित्रांनो, अशाच अप्रतिम गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.